नमस्कार रसिक प्रेक्षकांनो. अनसुनी कहानियामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. भारतीय सिनेमासृष्टीचा इतिहास हा अनेक महान कलाकारांच्या योगदानाने बनलेला आहे. काही कलाकार सुपरस्टार झाले तर काही कलाकार सपोर्टिंग ॲक्टर म्हणून पडद्यावर आले, पण त्यांनी मुख्य नायकापेक्षाही जास्त छाप सोडली. आजचा आपला हा भाग अशाच एका अष्टपैलू अभिनेत्याला समर्पित आहे, ज्यांच्या नावाशिवाय 80च्या दशकातील सिनेमा पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांच्या आवाजात एक वेगळीच जरब होती आणि ज्यांच्या अभिनयात एक नैसर्गिक सहजता होती. होय, आपण बोलत आहोत अभिनेते भरत कपूर यांच्याबद्दल. अमिताभ बच्चन यांच्या अग्निपथमधील कडक पोलीस ऑफिसर असो किंवा जितेंद्र यांच्या हिम्मतवालामधील महत्त्वाचा रोल, भारत कपूर यांनी प्रत्येक भूमिकेत प्राण ओतले. आजच्या या विशेष भागात आपण त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासापर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही एक खरोखरची अनसुनी कहाणी आहे. भारत कपूर यांचा जन्म एका अशा काळात झाला जेव्हा भारत नुकताच स्वतंत्र झाला होता. त्यांचे बालपण मुंबईच्या वातावरणात गेले. मध्यमवर्गीय कुटुंब असल्याने शिक्षणावर जास्त भर होता, पण भारत कपूर यांचे मन अभ्यासापेक्षा शाळेच्या आणि कॉलेजच्या सांस्कृतिक कार्यक्रमात जास्त रमायचे. त्यांच्या घरी अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती, पण म्हणतात ना, कला ही उपजत असते. कॉलेजमध्ये असताना त्यांनी अनेक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा गाजवल्या. तिथेच त्यांना समजले की त्यांच्या आवाजात आणि व्यक्तिमत्वात एक अशी जादू आहे जी लोकांना आकर्षित करते. घरच्यांचा विरोध पत्करून त्यांनी अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तो काळ असा होता की चित्रपटसृष्टीत काम करणे हे फारसे सन्मानाचे मानले जात नसे, पण भारत कपूर यांच्या जिद्दीपुढे सर्वांना नमावे लागले. 1970च्या दशकात भारत कपूर यांनी फिल्म इंडस्ट्रीचे उंबरठे झिजवायला सुरुवात केली. त्या काळी RK स्टुडिओ, राजकमल स्टुडिओ आणि मेहबूब स्टुडिओ यांसारख्या मोठ्या स्टुडिओंमध्ये काम मिळवण्यासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागायचे. भारतजींचे व्यक्तिमत्व एखाद्या नायकासारखे होते, पण त्यांची निवड नेहमी चरित्र भूमिकांसाठी, कॅरेक्टर रोल्ससाठी केली जायची. सुरुवातीला त्यांना छोट्या छोट्या भूमिका मिळाल्या, पण त्यांनी कधीही कामाला लहान मानले नाही. त्यांची पहिली मोठी संधी आली ती म्हणजे दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या रूपाने. बेनेगल हे वास्तववादी सिनेमांसाठी ओळखले जायचे. भारत कपूर यांच्यातील टॅलेंट त्यांनी ओळखले आणि त्यांना त्यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमध्ये स्थान दिले. इथूनच खऱ्या अर्थाने भारत कपूर यांच्या यशाचा प्रवास सुरू झाला. 1981चा कलियुग हा चित्रपट भारत कपूर यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. हा चित्रपट महाभारताच्या कथेचे आधुनिक रूपांतर होते. या चित्रपटात शशी कपूर, राज बब्बर, रेखा आणि कुलभूषण खरबंदा यांसारखी तगडी स्टारकास्ट होती. अशा मोठ्या कलाकारांच्या गर्दीत भारत कपूर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी साकारलेली भूमिका इतकी प्रभावी होती की रातोरात ते फिल्म इंडस्ट्रीतील एक विश्वासार्ह नाव बनले. कलियुग नंतर त्यांना मोठ्या बॅनरचे चित्रपट मिळायला लागले. निर्माते आणि दिग्दर्शकांना कळून चुकले होते की जर एखादी अवघड किंवा गुंतागुंतीची भूमिका असेल तर भारत कपूर ती उत्तमरित्या पेलू शकतात. 80च्या दशकात भारत कपूर यांनी एकापाठोपाठ एक अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. हिम्मतवाला 1983, जितेंद्र आणि श्रीदेवी यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटात भारत कपूर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या चित्रपटाने त्यांना घराघरात पोहोचवले. सागर 1985, ऋषी कपूर आणि कमल हसन यांच्यासोबत काम करताना भारतजींनी आपली अभिनयाची छाप पाडली. अग्निपथ 1990, अमिताभ बच्चन यांच्या या कल्ट क्लासिक चित्रपटात भारत कपूर यांनी इन्स्पेक्टरची भूमिका केली होती. अमिताभ यांच्यासारख्या महानायकासमोर संवाद फेकताना त्यांचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. आम्ही तेव्हा पॉझिटिव्हच नाही तर अनेक चित्रपटात ग्रे शेड म्हणजे खलनायकी भूमिकाही तितक्याच ताकदीने साकारल्या. त्यांच्या आवाजातील तो जरबेचा टोन प्रेक्षकांना थक्क करायचा. भारत कपूर यांचे मराठी भाषेवर आणि संस्कृतीवर खूप प्रेम होते. जरी त्यांनी हिंदीत नाव कमावले असले तरी त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम करून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली. मराठी ग्रामीण चित्रपटात त्यांनी साकारलेले पाटील किंवा इन्स्पेक्टर आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मराठी चित्रपटातील त्यांची संवादफेक ही अस्सल मातीतील वाटायची.
अनेक मराठी दिग्दर्शक त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी उत्सुक असायचे, कारण भारत कपूर यांच्यामुळे चित्रपटाची व्हॅल्यू वाढायची. चित्रपटसृष्टीत इतके नाव पमावूनही भारत कपूर कधीही अहंकारी झाले नाहीत. त्यांच्या सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक लहानात लहान कामगाराशी ते आदराने वागायचे. ते वेळेचे खूप पक्के होते. एकदा त्यांनी कामाचा शब्द दिला की ते पाळायचेच. त्यांच्या सहकाऱ्यांच्या मते भारतजी हे एक उत्तम वाचक आणि विचारवंत होते. त्यांना साहित्याची खूप आवड होती. फावल्या वेळात ते पुस्तके वाचण्यात किंवा नवीन कलाकारांना अभिनयाचे धडे देण्यात रमायचे. 90च्या दशकाच्या अखेरीस सिनेसृष्टीची समीकरणे बदलली आणि भारत